सो मला माहिती आहे तुम्हाला कालच्या कॉलच्या व्हिडिओमधनं कदाचित नीट बघायची वेळ मिळाला नाहीये आणि काल आपण जेव्हा लेक्चर संपवलं तेव्हा खूप कमी जण होते. सो लेट मी गिव्ह यू द रिकॅप. आपण काल काय काय बघितलं त्याचा. आपण बघितलं कॉस्ट फंक्शन शॉर्ट रन आणि लॉंग रन मधलं, ज्यात आपण बघितलं की सी टोटल कॉस्ट इज अ फंक्शन ऑफ क्यू म्हणजे टोटल क्यू म्हणजे आउटपुट, टी म्हणजे टेक्नॉलॉजी आणि पी म्हणजे प्राइस ऑफ फॅक्टर्स. शॉर्ट रन मध्ये टी आणि पी हे कॉन्स्टंट असतात असं अज्युम केलंय. लॉंग रन मध्ये सगळेच्या सगळे व्हेरिएबल असतात. त्यानंतर आपण कन्सेप्ट ऑफ कॉस्ट पाहिलं, एक्सप्लिसिट कॉस्ट, इम्प्लिसिट कॉस्ट. या दोन्ही कॉस्ट मिळून मनी कॉस्ट बनते. एक्सप्लिसिट कॉस्ट याला ऍक्च्युअल मनी आउटले किंवा आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर असंही म्हणता येतं. इम्प्लिसिट कॉस्ट ही जी कॉस्ट असते ती फर्मने ओन केलेली असते पण पे केलेली नसते. ओके, इट्स लाईक अ अपॉर्च्युनिटी कॉस्ट. त्याच्यानंतर अकाउंटिंग आणि इकॉनॉमिक कॉस्ट बघितलं आपण. इकॉनॉमिक कॉस्ट ही मनी कॉस्ट सारखीच असते, एक्सप्लिसिट कॉस्ट प्लस इम्प्लिसिट कॉस्ट. अकाउंटिंग कॉस्ट म्हणजे जेव्हा एखादी रिसीट वाउचर मिळतं आणि त्याच्याने आपण अकाउंट्समध्ये एंट्री करतो त्या काइंड ऑफ कॉस्टला अकाउंटिंग कॉस्ट म्हटलं जातं आणि म्हणूनच अकाउंटिंग कॉस्ट इज इक्वल टू एक्सप्लिसिट कॉस्ट. त्यानंतर आपण बघितलं प्रायव्हेट कॉस्ट, सोशल कॉस्ट. प्रायव्हेट कॉस्ट ही एखाद्या ऍक्च्युअल फर्मची, इंडिव्हिज्युअलची अर्न केलेली, इन्कर केलेली कॉस्ट असते. सोशल कॉस्ट ही तुमच्या कुठच्याही टोटल कॉस्टमध्ये, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये येत नाही, पण सोसायटीला त्याचा मोठ्या प्रमाणावर भुर्दंड भरायला लागतो. देन वी हॅव सीन हिस्टॉरिकल कॉस्ट आणि रिप्लेसमेंट कॉस्ट. जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की आपण असं एक एक्झाम्पल बघितलं होतं की जर मी समजा ती बजाजची पूर्वी स्कूटर्स असायच्या, ती स्कूटर्स 15,000ला 40 वर्षापूर्वी विकत घेतली असेल. दो माझं वय 40 वर्ष नाहीये, प्लीज रिमेंबर दॅट. मी एक्झाम्पल देते. सो तेव्हा 40 वर्षापूर्वी जर 15,000ला ती मिळाली असेल, आज ती मी रिप्लेस करते आणि बाईक घेते आणि ती मला 50,000 रुपयाला बाईक मिळाली, तर माझी रिप्लेसमेंट कॉस्ट 50,000 रुपये असणार आहे आणि हिस्टॉरिकल कॉस्ट ही 15,000 रुपये असणार आहे. यू शुड गेट दॅट. त्याच्यानंतर संक कॉस्ट आणि इन्क्रिमेंटल कॉस्ट. संक कॉस्ट म्हणजे अशा प्रकारची कॉस्ट की जी एकदा आपण खर्च केले की पुन्हा ते आपल्याला रिट्रीव्ह करता येत नाही, पुन्हा मिळवता येत नाही, आणि म्हणूनच संक कॉस्टला अनकंट्रोलेबल कॉस्ट किंवा अनअवॉइडेबल कॉस्ट पण म्हटलं जातं. इन्क्रिमेंटल कॉस्ट म्हणजे असा विचार करा की पहिलं प्रोडक्ट बनवण्यासाठी मला 100 रुपये लागले, दुसरं प्रोडक्ट बनवण्यासाठी 90 रुपये, तिसरं 80 रुपये. सो हे जे पुढचे पहिल्यांदा 90 रुपये लागले, मग नंतर 80 रुपये लागले, हा जो डिफरन्स आहे ना दोन प्रॉडक्ट बनवण्यामधला, दरवेळी पुढचा, दॅट इज कॉल्ड ॲज इन्क्रिमेंटल कॉस्ट. ओके, और मार्जिनल कॉस्ट ऑल्सो वी कॅन से. देन देर इज अ फिक्स्ड अँड व्हेरिएबल कॉस्ट. खूप महत्वाच्या कन्सेप्ट ओव्हरऑल कॉस्ट कन्सेप्टमध्ये. आणि आपण बघितलं ते सप्लिमेंटरी किंवा ओव्हरहेड कॉस्ट असंही फिक्स्ड कॉस्टला म्हटलं जातं. अनअवॉइडेबल कॉन्ट्रॅक्च्युअल कॉस्ट असते, कारण तुमचं प्रोडक्शन नील असलं, शून्य असलं तरी सुद्धा फिक्स्ड कॉस्ट असतेच. फिक्स्ड कॉस्टचे दोन प्रकार असतात, रिकरंट फिक्स्ड कॉस्ट आणि अलोकेबल फिक्स्ड कॉस्ट. रिकरंट फिक्स्ड कॉस्ट ही तुम्हाला सॅलरीज सारख्या, इलेक्ट्रिसिटी बिल किंवा अशा गोष्टींमधून सतत दर महिन्यानी, दर एक समथिंग टाइम गॅपने भरायलाच लागते. इन्शुरन्स प्रीमियम. ओके. पण अलोकेबल फिक्स्ड कॉस्ट अशी असते जी इम्प्लिसिट मनी कॉस्ट सारखी असते. डेप्रिसिएशन जे मशिनरीवर असतं, कार्सवर असतं. सो दे आर कॉल्ड ॲज अलोकेबल फिक्स्ड कॉस्ट. व्हेरिएबल फिक्स्ड कॉस्टला डायरेक्ट कॉस्ट पण म्हणतात, प्राईम कॉस्ट पण म्हणतात. जेव्हा तुमचं प्रोडक्शन नील असतं, शून्य असतं, तेव्हा तुमची व्हेरिएबल कॉस्ट शून्य असते. पण जसं तुमचं प्रोडक्शन वाढत जातं त्या प्रोडक्शन कॉस्ट बरोबर व्हेरिएबल कॉस्ट पण वाढत जाते. सो व्हेरिएबल कॉस्ट आणि प्रोडक्शन मध्ये डायरेक्ट रिलेशन आहे, पॉझिटिव्ह रिलेशन आहे. ओके. यालाच अवॉइडेबल कॉन्ट्रॅक्च्युअल कॉस्ट असंही म्हणतात. आणि याचं व्हेरिएबल कॉस्टचं दोन कॉस्ट टाइप्समध्ये क्लासिफिकेशन केलं जातं, फुल्ली व्हेरिएबल कॉस्ट, सेमी व्हेरिएबल कॉस्ट. ओके. फुल्ली व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे ती कम्प्लिटली रॉ मटेरियल्सची, पॉवरची वगैरे जी असते ती, की जी ऍक्च्युली तुमच्या आउटपुट बरोबर वाढत जाते. सेमी व्हेरिएबल कॉस्ट अशी असते की ती जनरली तुमच्या आउटपुट बरोबर वाढत नाही, पण ती कम्प्लिटली संपून जाते जेव्हा तुमचं आउटपुट शून्य असतं तेव्हा. ओके. त्याच्यानंतर आपण हे बघितलं टोटल कॉस्ट. ऍक्च्युली जस्ट अ मिनिट. ओके, सॉरी. त्यानंतर आपण हे बघितलं की टाइप्स ऑफ कॉस्टमध्ये, तर आपण बघितलं टोटल कॉस्ट, ॲव्हरेज कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट. आणि त्यातलं आपण फक्त टोटल कॉस्टवरती, टोटल फिक्स्ड कॉस्टवरती, टोटल व्हेरिएबल कॉस्टवरती कॉन्सन्ट्रेट काल केलं होतं. टोटल कॉस्ट हे आउटपुटचं फंक्शन असतं.
दॅट इज इट टोटल कॉस्ट इज अ फंक्शन ऑफ आउटपुट आणि म्हणून टोटल कॉस्ट ही दोन प्रकारच्या कॉस्टमध्ये डिवाइड होते, टोटल फिक्स्ड कॉस्ट आणि टोटल व्हेरिएबल कॉस्ट. सो फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट ह्यांची जेव्हा टोटल केली जाते तेव्हा आपल्याला टोटल कॉस्ट मिळते. हा ग्राफ बघा, 0 to 5 असं आउटपुट वाढत चाललंय, टोटल फिक्स कॉस्ट सेम राहणार आहे 10 10 10 10, व्हेरिएबल कॉस्ट 10 20 30 अशी वाढत चालली आहे. जेव्हा तुम्ही टोटल फिक्स्ड कॉस्ट आणि टोटल व्हेरिएबल कॉस्टची टोटल कराल, तुम्ही त्याची जेव्हा सम कराल तेव्हा तुम्हाला टोटल कॉस्ट मिळेल. पहिला बघा 0 असताना 10 फिक्स्ड कॉस्ट आहे, व्हेरिएबल कॉस्ट 0 आहे, सो 10. दुसऱ्या याच्यात 10 फिक्स कॉस्ट, 10 व्हेरिएबल कॉस्ट, 10 + 10 20. अशा प्रकारे टेबल आपण हे बघितलं होतं टोटल. आणि मला वाटतं ह्याच्यासाठी तुम्हाला आता डेफिनेटली आपला व्हिडिओ बघायला लागणार आहे, कारण मी हे सगळेच्या सगळे ग्राफ सगळे खूप नीट प्रकारे त्याच्यात एक्सप्लेन केले. टोटल फिक्स्ड कॉस्टचा ग्राफ, टोटल व्हेरिएबल कॉस्टचा ग्राफ जो इन्व्हर्स एस शेपमध्ये, त्याच्यानंतर ऍव्हरेज कॉस्ट आपण बघितली. ऍव्हरेज कॉस्ट, प्लीज म्यूट युअर सेल्फ. काय टेक्स अ लॉट ऑफ टाइम जेव्हा मला असं काय काय करायला लागतं तेव्हा. ओके, सो ॲव्हरेज कॉस्ट इज टोटल कॉस्ट डिवायडेड बाय तुमचं आउटपुट असतं. ॲव्हरेज कॉस्ट ही सुद्धा दोन प्रकारच्या कॉस्ट व्हेरिएबलनी बनलेली असते, जशी टोटल कॉस्ट बनलेली असते, आणि ती असते ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट आणि ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. सो ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट प्लस ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू ॲव्हरेज कॉस्ट. म्हणजे मगाशी बघा तुम्ही जर जस्ट अ मिनिट. ओके, हे जे टेबल आहे आउटपुट युनिट्स टोटल व्हेरिएबल कॉस्ट आणि आउटपुट युनिट्स टोटल फिक्स्ड कॉस्ट. सो हे जर टेबल तुम्ही इथे वापरलं तर तुम्ही हेच टेबल ऍक्च्युली वापरलंय. फिक्स्ड कॉस्ट प्रत्येकाची 10 10 10 10 होती, बरोबर. तुम्ही फक्त काय केलंय, ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्ट काढायला ती 10ची कॉस्ट आउटपुट जितकं आहे त्याने डिवाइड केली आहे. सो 10 डिवायडेड बाय 1 म्हणजे 10. पुढे जेव्हा 2 युनिट्स ऑफ आउटपुट झाले तेव्हा 10 डिवायडेड बाय 2 दॅट इज 5. 3 झाले तेव्हा 10 डिवायडेड बाय 3 दॅट इज 3.3. आणि सेम व्हेरिएबल कॉस्ट साठी बघा टेबल होतं 0 12 22 30. आपण इकडे तेच केलंय 12 डिवायडेड बाय आउटपुट, कारण बघा फॉर्म्युला काय आहे, तुमची टोटल कॉस्ट डिवायडेड बाय क्यू, आणि एसी ऍव्हरेज कॉस्ट इज इक्वल टू ऍव्हरेज फिक्स कॉस्ट प्लस ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. आणि जेव्हा दोन्ही कॉलमची या बेरीज होते ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्ट आणि ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट, तुम्हाला ऍव्हरेज कॉस्ट मिळते. अगेन तुम्हाला ह्याच्यासाठी खरंच खूप नीट बघायला लागणार आहे बरं का ती व्हिडिओ. आणि ऍव्हरेज कॉस्ट ही तुमचा यू शेप्ड कर्व असतो इन अ शॉर्ट रन. आता आपण बघणार आहोत ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्ट. आजपासून आपलं इथून सुरू होणार होतं. ओके, ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्ट refers to the total fixed cost per unit of output. It is obtained by dividing total fixed cost by the total unit of output. So ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्ट आपण कसं काढणार, तर टोटल फिक्स्ड कॉस्ट आपल्याला मिळालेली असते, ती जेव्हा आपण नंबर ऑफ युनिट्सने डिवाइड करतो, क्यू ने डिवाइड करतो, वी गेट ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्ट. सो ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्टचा फॉर्म्युला होतो TFC अपॉन क्यू, टोटल फिक्स्ड कॉस्ट अपॉन युनिट्स, आउटपुट युनिट्स. सो आपण हे टेबल बघू शकतो, टोटल फिक्स कॉस्ट 10 10 10 पूर्ण 8 युनिटसाठी आहे. आणि म्हणून तुम्ही बघू शकता ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्ट कशी काढली. 10 एक युनिट शून्य तर असताना काही नाही, इन्फिनिटच मिळतं आपल्याला, बरोबर. पण जेव्हा एक युनिट आपण तयार केलं तेव्हा एक युनिटचं आउटपुट झालं तेव्हा 10 डिवायडेड बाय 1 दॅट इज 10. मग 10 डिवायडेड बाय 2 दॅट इज 5. 10 डिवायडेड बाय 3 दॅट इज 3.33. म्हणजे थोडक्यात ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्ट ही कमी 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 होताना दिसते तुम्हाला. AFC गोज ऑन डिमिनिशिंग विथ द इन्क्रीज इन आउटपुट. जसं तुमचं आउटपुट वाढेल तसं तुमची जी ऍव्हरेज काय म्हणू आपण, ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्ट असते ती कमी कमी होत जाते. AFC इज अ रेक्टँग्युलर हायपरबोला. लक्षात ठेवा, कुठला कर्व आहे AFC हा, रेक्टँग्युलर हायपरबोला, शोईंग ऍट ऑल इट्स आउटपुट द सेम लेवल ऑफ फिक्स्ड कॉस्ट. सो हा कर्वचा जो शेप आहे त्याला आपण रेक्टँग्युलर हायपरबोला असं म्हणतो. ओके, हा AFC कर्व आहे. AFC वाय मध्ये तुमची सगळी ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्ट दिसते वाय ऍक्सिसला, एक्स ऍक्सिसला तुमचं आउटपुट दिसतंय. ओके, लेट्स सी अहेड. सो हे होतं ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्ट बद्दल. आता आपण बघणार आहोत ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट बद्दल. ओके, ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट AVC रेफर्स टू द टोटल व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट ऑफ आउटपुट. म्हणजे तुमची जी टोटल व्हेरिएबल कॉस्ट असेल त्याला जर तुम्ही नंबर ऑफ आउटपुट युनिट्सनी डिवाइड केलं तर तुम्हाला ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट मिळते.
ओके. ॲव्हरेज याचा अर्थच असा असतो की तुम्हाला छेदात क्यू घ्यायला लागेल किंवा आउटपुट घ्यायला लागेल. इट इज ऑब्टेन्ड बाय डिवायडिंग टोटल व्हेरिएबल कॉस्ट बाय द टोटल युनिट्स ऑफ आउटपुट. AVC इज इक्वल टू TVC अपॉन Q. अगेन हा फॉर्म्युला. ओके. बघा बरं, AVC इज डिमिनिशिंग अप टू द 6th युनिट अँड देअर बाय इन्क्रीजिंग. म्हणजे दरवेळी हा ट्रेंड लक्षात ठेवायला लागतो की ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट ही सर्टन पॉईंट पर्यंत कमी होत जाते आणि नंतर ती वाढायला लागते. तुम्ही कितीही प्रोडक्शन नंतर वाढवलं तरी तुमची ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट वाढतच जाते. ॲट दॅट पॉईंट तुम्ही तुमच्या फर्मला तोटा करून देत असता. ओके. जेव्हा शून्य आउटपुट आहे तेव्हा व्हेरिएबल कॉस्ट शून्य आहे, ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट पण शून्य आहे. जेव्हा युनिट 1 झालं तेव्हा 12 कॉस्ट होती, सो 12 डिवायडेड बाय 1 इज 12. देन आउटपुट जेव्हा 2 झाली तेव्हा म्हणजे Q2 झाला, व्हेरिएबल कॉस्ट TVC ही 22 झाली, 22. सो 22 डिवायडेड बाय 2 दॅट इज 11. अशा प्रकारे होल टेबल तयार केलं गेलं. ओके. लेट्स सी. आता आपण AVCचा जो ग्राफ बघतोय ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्टचा, तो तुम्हाला यू शेप दिसतोय. बघा बरं, आहे का? ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट कर्व इज यू शेप्ड. कारण एका सर्टन पॉइंट पर्यंत ते कमी होत आलंय आणि नंतर एकदम वाढलंय. बघा बरं, 8.3 पर्यंत तो कमी झाला 6th युनिट पर्यंत आणि अचानक नंतर त्याच्यात वाढ झाली ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्टमध्ये. 6th युनिट पर्यंत आपल्याला सगळ्यात कमी दिसतंय आणि नंतर ते वाढत गेलं. ओके. मार्जिनल कॉस्ट MC. मार्जिनल याचा अर्थच मुळी ऍडिशनल असा असतो. ओके. सो असा विचार करा की पहिल्यांदा एका ग्लासमध्ये 250 ml वॉटर राहत होतं, पाणी राहत होतं आणि नंतरच्या वेळी मी जेव्हा पाणी घेतलं तेव्हा ते 240 ml राहिलं. याचा अर्थ माझं मार्जिनल वॉटर इन दॅट ग्लास हे 240 ml आहे. ओके. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये जो फरक असतो त्याला मार्जिनल असं म्हटलं जातं. मार्जिनल कॉस्ट मग ते कोणी असू दे, मार्जिनल ज्याच्या मागे लागतो. समजा मार्जिनल रेव्हेन्यूच्या मागे लागला तर ह्याचा अर्थ ऍडिशनल गोष्टीपासून मिळणारा रेव्हेन्यू किंवा इन्कम. मार्जिनल कॉस्ट म्हटलं तर ऍडिशनल गोष्टी निर्माण करण्यातून होणारी कॉस्ट किंवा एक्सपेंडिचर. मार्जिनल प्रॉफिट म्हणजे ऍडिशनल युनिट विकल्यावरती आपल्याला मिळणारा प्रॉफिट. येतंय लक्षात? सो मार्जिनल कॉस्ट इज द ॲडिशनल कॉस्ट मेड टू द टोटल कॉस्ट बाय प्रोड्युसिंग अन ॲडिशनल युनिट ऑफ आउटपुट. एक एक्स्ट्राचं युनिट बनवल्यामुळे तुम्हाला किती एक्स्ट्रा कॉस्ट द्यावी लागली हे मार्जिनल कॉस्ट आपल्याला सांगते. इट इज द डिफरन्स बिटवीन टोटल कॉस्ट ऑफ ऑल युनिट्स ऑफ आउटपुट अँड टोटल कॉस्ट ऑफ 1 युनिट लेस. म्हणजे हा ओव्हरऑल सगळ्या युनिट्स आउटपुट मधला, टोटल कॉस्ट मधला आणि टोटल कॉस्ट ऑफ ऑल युनिट्स ऑफ आउटपुट आणि टोटल कॉस्ट ऑफ 1 युनिट्स लेस यांच्यातला फरक असतो. सो MC इज इक्वल टू TCN मायनस TCN मायनस 1. आता N हे कमोडिटीचा नंबर आहे. सो TCN हे जर 8 असेल आणि तर मग N मायनस 1 7 असलं पाहिजे, कारण 8 मायनस 1 दॅट इज 7. म्हणजे जर मला 8व्या युनिटची मार्जिनल कॉस्ट काढायची असेल तर मला असं म्हणायला लागतं, MC of 8th unit, marginal cost of 8th unit is total cost of 8th unit minus total cost of 7th unit. येतंय लक्षात तुमच्या? हा फॉर्म्युला आता मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. आणि म्हणूनच याचाच फॉर्म्युला असाही लिहिला जातो, मार्जिनल कॉस्ट इज डेल्टा TC. डेल्टा म्हणजे डिफरन्स किंवा चेंज इन TC डिवायडेड बाय चेंज इन आउटपुट. ओके. फर्दर, fixed costs do not vary with the output and therefore fixed cost will not affect marginal cost. So ज्या फिक्स्ड कॉस्ट असतात त्या आउटपुट प्रमाणे चेंज होत नाहीत आणि म्हणून त्या मार्जिनल कॉस्टला कधीही अफेक्ट करत नाही. मार्जिनल कॉस्ट डिपेंड्स ऑफ फिक्स्ड कॉस्ट इंडिपेंडंट ऑफ फिक्स्ड कॉस्ट. म्हणजे फिक्स्ड कॉस्ट मगाशी बघितलं 10 सेम होती. सो मार्जिनल कॉस्ट ही फिक्स्ड कॉस्टशी बिलकुल रिलेटेड नसते. इट इज इंडिपेंडंट ऑफ फिक्स्ड कॉस्ट. ऑन द अदर हँड, व्हेरिएबल कॉस्ट vary with the output and therefore MC depends on variable cost. म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट ही आउटपुट प्रमाणे चेंज होत जाते. आपण बघितलं आउटपुट वाढलं की व्हेरिएबल कॉस्ट वाढते. ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्टचा विचार केला तर पहिल्यांदा ती कमी होते आणि नंतर वाढते आणि त्यामुळे MC दॅट इज मार्जिनल कॉस्ट डिपेंड्स ओनली ऑन व्हेरिएबल कॉस्ट. नेहमी लक्षात ठेवा, मार्जिनल कॉस्ट म्हणजे एक ॲडिशनल युनिटची जी कॉस्ट असते ती कॉस्ट ही नेहमी व्हेरिएबल कॉस्टवर डिपेंड असते. मार्जिनल कॉस्ट कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम टोटल व्हेरिएबल कॉस्ट अँड हेन्स
मार्जिनल कॉस्ट कर्व कॅन बी डिराइव्ड फ्रॉम टोटल व्हेरिएबल कॉस्ट कर्व. म्हणजेच मार्जिनल कॉस्टचा कर्व हा टोटल व्हेरिएबल कॉस्ट कर्व मधून डिराइव्ह करता येऊ शकतो. जस्ट अ मिनिट. ओके. हा, मला कळतंय तुम्हाला अटेंडन्स लावायची घाई आहे, पण आज मी तुम्हाला ऍक्च्युली अटेंडन्स देणार आहे. ओके. सो आज तुम्ही मला नंबर पाठवून काहीच उपयोग नाही, मी आज तुम्हाला अटेंडन्स शीट देणार आहे. ओके, लेट्स गो अहेड. आता हे टेबल बघूया. या टेबलमध्ये 0 to 8 युनिट्स आउटपुट आहेत. टोटल फिक्स कॉस्ट 10 आहे, आपण बघितलं होतं. टोटल व्हेरिएबल कॉस्टचं पण तसंच टेबल आहे. पहिल्या युनिटला 0, दुसऱ्या युनिटला 12, 22, 30, 36, 42, 50, 62, 80, 12, 22, 30, 36, 42, 50 आणि 62 आणि 80. राइट. सो टोटल कॉस्ट कैसा निकाला? बताओ मुझे, कैसा निकाल सकते हैं हम टोटल कॉस्ट? टोटल कॉस्ट निकालने के लिए आपको ये दोनों कॉलम की टोटल करनी पड़ेगी. ओके. टोटल फिक्स्ड कॉस्ट प्लस टोटल वेरिएबल कॉस्ट बिकम्स total cost. Okay. So it will be 10 plus 0, 10, 10 plus 12, 22, 10 plus 22 that is 32, 10 plus 30 that is 40. समझ में आ रहा है? अब जब आपको मार्जिनल कॉस्ट निकालना होगा तो आप पहले वाले का तो निकाले ही नहीं पाएंगे क्योंकि इसमें कुछ ऍडिशनल है ही नहीं. लेकिन जैसी दुसरी कमोडिटी ऍडिशनल आहे, दुसरी कमोडिटी ही ऍडिशनल असल्यामुळे आपण आपल्याला काय करायचंय, हा जो नंबर आहे ना त्यातून हा नंबर लेस करायचा आहे. थोडक्यात n मधून n-1 लेस करायचा आहे, म्हणजे पुढच्यातून मागचा वजा करायचा आहे. ओके. सो इट इज 22 minus 10 दॅट इज 12. मग 32 minus 22 दॅट इज 10. मग मला सांगाल का तुम्ही की समजा हे जे तुमच्या लक्षात येत आहे राईट, मार्जिनल कॉस्ट मी इथपर्यंत तुम्हाला सांगितलं 32 minus 22 इज इक्वल टू 10. मग आता 40 काढण्यासाठी मला कसं काय वजा करायला लागेल, कशातून काय, हे 8 उत्तर काढण्यासाठी? सांगा बरं. आर यू लिसनिंग टू मी? लक्षात ठेवा, जर 40चं काढायचं असेल मला तर मला -32. करेक्ट 40 मधून त्याच्या मागचा नंबर लेस करायचा आहे मला टोटल कॉस्ट मधला. लक्षात ठेवा, टोटल कॉस्ट मधल्या त्या कमोडिटीचा जो नंबर असेल टोटल कॉस्टचा 40, त्यातून मागच्या कमोडिटीची जी टोटल कॉस्ट आहे 32 ती लेस करायची. 40 minus 32. पुढच्याचं बघा 40 आणि 46 असं आहे. सो फोर्थ कमोडिटीची मार्जिनल कॉस्ट काय असणार आहे, सांगा बरं, कशातून काय लेस करणार? 46 minus 40. करेक्ट. 6 minus 40. व्हेरी गुड. 46 minus 40. सेम पुढच्यासाठी होणार फिफ्थ कमोडिटीसाठी 52 minus 46 दॅट इज 6. 52 minus 46. करेक्ट. व्हेरी गुड. आणि ह्याच्यात पण जर तुम्ही बघितलं तर आपल्याला असं दिसतं मार्जिनल कॉस्ट एका सर्टन पॉइंट पर्यंत कमी कमी होत आली आहे. नंतर तर फोर्थ आणि फिफ्थ कमोडिटी मध्ये ती इक्वल सुद्धा आहे, पण त्याच्यानंतर मात्र ती वाढत चाललेली आहे. इन द सेन्स ती एका सर्टन पॉइंट पर्यंत कमी होते आणि नंतर वाढत जाते. आणि म्हणूनच जर बघितलं तर ह्याचा शेप पण यू शेप्ड असा दिसतोय. जसा मगाशी आपण बघितला होता ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्टचा यू शेप्ड शेप, तसाच आत्ताही तो दिसतोय आपल्याला मार्जिनल कॉस्ट कर्वचा यू शेप. ओके. लक्षात ठेवा हे, कारण हे सगळे एक तर गोष्टी छोट्या छोट्या एमसीक्यूज ना खूप इम्पॉर्टंट असतात आणि मुख्य म्हणजे हे कॉस्ट अनालिसिस करायला खूप इंटरेस्टिंग असतात. ज्यांना हे करायला आवडतं ना दे कॅन बी अ गुड कॉस्ट अकाउंटंट, रिमेंबर दॅट. लेट्स सी. म्हणून आता आपल्याला काय करायचंय, हे एक तुमच्याकडे वही असेल राईट, जरा वही उघडा बरं. आपल्याला हे टेबल तयार करायचंय. उघडा बरं पटापट वही. काढलीत तुम्ही की मला सांगा. ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. काढली. व्हेरी गुड. सो आता असं बघा, त्यांनी काय सांगितलंय, मार्जिनल कॉस्ट इज ऍडिशनल कॉस्ट, म्हणजे एक्स्ट्रावाली कॉस्ट. बाय जस्ट by definition, additional cost cannot be a fixed cost. It can only be variable cost. According to the sum total of marginal cost corresponding to different level of output becomes TVC. म्हणजे जेव्हा सगळ्या मार्जिनल कॉस्टची बेरीज केली जाते तेव्हा त्या सगळ्या इंडिव्हिज्युअल मार्जिनल कॉस्ट या टोटल व्हेरिएबल कॉस्ट एवढ्या असतात. ओके.
म्हणजे थोडक्यात आता जर तुम्ही हा एमसीचा कॉलम बघितलात खाली, तर त्या एमसीच्या कॉलमची जर टोटल केली तर ती तुम्हाला करेक्ट 115 एवढी दिसणार आहे बघा. 15 + 20 + 25 + 35. ओके, आपण बघू शकतो की हे झालं 60, 60 + 20 झालं 80. 1 सेक. ओके, इट मस्ट बी समथिंग. हा, कारण आपण तेवढ्या कमोडिटीज घेतलेल्या नाहीयेत. बरोबर, डोंट वरी अबाउट इट. पण जेव्हा एमसी ची जी टोटल असते एमसी कॉलमची, ती तुम्हाला टोटल व्हेरिएबल कॉस्टच्या करेक्ट सम एवढी मिळाली पाहिजे. वी कॅन से लाईक दॅट. ओके ओके, सो लेट्स स्टार्ट विथ दिस टेबल. That's why summation MC is equal to TVC, total variable cost. आता तुम्हाला गणित असं दिलंय, given that TFC, total fixed cost is 55. Every time तुमची total fixed cost किती असणार आहे? 55. So following is the data. Calculate TVC, MC, AFC, AVC and AC. So थोडक्यात total variable cost, marginal cost, ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट, ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आणि ॲव्हरेज कॉस्ट एवढं सगळं काढायचंय. तुम्हाला कोपऱ्यात त्याचे फॉर्म्युले दिसतात. ओके, आधी टेबल तयार करून घ्या ज्याच्यात तुम्हाला एवढे सगळे कॉलम लागणार आहेत. दे आर 8 कॉलम्स, राईट. आणि आधी त्यात काहीही भरू नका, फक्त कॉलमची नावं वरती जी आहेत, क्यू, टीएफसी, टीसी, टीव्हीसी, एमसी, एएफसी, एव्हीसी, एसी, ही लागणार आहेत, राईट. ती काढून घ्या बरं, आणि काढली की मला सांगा. काढला काय? Yes. व्हेरी गुड. तुम्हाला माहिती माझ्या, मी तुमच्या बरोबर काढते, पण मी एक्सेल शीटवर काढते. लेट्स ट्राय की मला एक्सेल शीटवर काढता येत आहे का ते. ओके, तुम्ही कधी बघितलंय का एक्सेल शीटवर वर्किंग करताना? येस मॅम, बघितलंय. व्हेरी गुड. सो लेट मी डू इट विथ यू. लाईक आपण एकत्रच करूया, पण मी करताना ते एक्सेल शीटवर करते आणि तुम्ही करताना ते नॉर्मल ह्याच्यावर करा. ओके, आता हे जे फॉर्म्युला आहेत ते कुठेतरी लिहून घ्या बरं तुमच्याकडे. मग अशी म्हटल्यासारखं की हा जो फॉर्म्युलांचा बार आहे तुमच्याकडे दिलेला किंवा एक जो चार्ट आहे तो तुमच्याकडे लिहून घ्या. तो लिहून घ्या, तोपर्यंत मी माझी एक्सेल शीट तयार करायची तयारी करून घेते. ओके, सॉरी. ओके, सो तुम्ही लिहून घेतलं हे कम्प्लिटली? Yes, ma'am. व्हेरी येस गुड. मॅम. सो आता तुम्ही मला काय करायचंय माहितीये का, तुम्ही हे फॉर्म्युले बघायचे आणि मला मी जसं एक्सेल टेबल तयार करते तसं मला ते करायला मदत करायची. ओके, आर यू विथ मी? करायचं? Yes, ma'am. कूल. मी एक्सेल वरती जाते. ओके माझ्या. Yes, ma'am. आता मला सांगा टोटल फिक्स्ड कॉस्ट किती होती? तुम्हाला माझं एक्सेल शीट दिसतंय? हा. मला सांगा Yes, ma'am. टोटल फिक्स्ड कॉस्ट किती आहे?
55. करेक्ट 55. सो ती सगळ्यांना सेम राहते. लेट मी ड्रॅग दिस. सगळ्यासाठी 55 राहिली बरोबर. मग आता मला सांगा टोटल कॉस्ट किती दिली रे त्यांनी आपल्याला. 75. जरा थोडासा आवाज लावा आणि मला सांगा. 75. करेक्ट. पहिली आहे 75. त्याच्या खालची 75. 85. दुसरी कोणती आहे. 90. करेक्ट. पटापट सांगत जा बरं मग मला नंबर आता पुढचे 90. पुढे 110. 110. पुढे 135. 135. पुढे 170. 170. बरोबर. हे बरोबर नंबर आहेत का. Yes, ma'am. व्हेरी गुड. सो आता आपल्याला टीव्हीसी काढायचे. मला सांगा टीव्हीसीचा फॉर्म्युला काय आहे. TC minus TFC. करेक्ट. TC मायनस TFC. बरोबर. कारण जेव्हा TFC आणि TVC ची टोटल करतो तेव्हा TC मिळतं. बरोबर. मग आता मी इथे सिंपल फॉर्म्युला लावणार आहे. तुम्हाला नाही फॉर्म्युला लावता येणार आहे. तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. पण फॉर्म्युला लावण्यासाठी मी काय करणार आहे. TC चा जो कॉलम आहे तो मायनस TFC. ओके. 20. करेक्ट. आणि माझ्यासाठी खूप सोपं आहे माहितीये का तुम्हाला. मी जस्ट खाली ड्रॅग करणार आहे तोच फॉर्म्युला. सो बघा 90 minus 55 35. Then 110 minus 55 that is 55. Then 135 minus 55 80 आणि 170 minus 55 that is 115. आपण असं म्हणू शकतो आत्ताला आपली TVC दोन्ही इन्क्रीज होत चालली. बरोबर हो की नाही. येस मॅम. करेक्ट. MC चा फॉर्म्युला सांगा मला. MC चा फॉर्म्युला काय वापरलाय तुम्ही. TCN minus TC. करेक्ट. TCN minus TCN minus. करेक्ट. आणि म्हणून आता आपल्याला काय करायला लागणार आहे माहितीये का. पहिल्याला तर काहीच नसतं राईट. आणि त्यामुळे पहिल्याला काहीच येणार नाही. पुढच्यासाठी करायला सुरुवात करायला लागेल आपल्याला MCचं. आणि त्यामुळे MC करायला लागेल बघा बरं का. TCN म्हणजे ही पहिली होती मायनस TCN मायनस 1 याचा अर्थ वरचा कॉलम. येत आहे लक्षात. टोटल कॉस्टचा खालचा कॉलम खालची रो मायनस वरची रो. बघा बरं 15 आली आहे का तुमची पण प्राइस. आली का. Yes, ma'am. करेक्ट. म्हणजे पुढच्या वेळी मला काय Yes, ma'am. 110 मायनस 90 करायला लागेल. बरोबर. म्हणजे मगाशी जसं 90 मायनस 75 केलं होतं तसं आता 110 मायनस 90 करायला लागेल. दॅट विल बी 20. ओके. सो बघा 20 का. त्याच्यानंतर 135 मायनस 10 25 आणि त्याच्यानंतर 170 मायनस 35 दॅट इज 35. बघा बरं MC आली का आपली तशी. आली राईट. आता AFC काय असणार आहे सांगा बरं मला. ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्ट कशी काढणार सांगा मला. काय फॉर्म्युला आहे. TFC upon Q. करेक्ट. TFC अपॉन Q म्हणजेच मला TFC म्हणजे आपला C3 आता कॉलम मध्ये 55 ते डिवायडेड बाय तुमची जितकी कमोडिटी असेल त्याने डिवाइड करायला लागेल. बरोबर. सो 55 आन्सर आलं पहिल्याचं. दुसऱ्याचं येणार आहे किती आलंय सांगा मला दुसऱ्याचं. 110. करेक्ट. 110 कसं डिवायडेड बाय करायचंय की नाही आपल्याला. सो 55 डिवायडेड बाय 2 दॅट इज 27.5. मग 55 डिवायडेड बाय 3 27.5. 27. करेक्ट. मग 80 तिसऱ्याचं म्हणताना 55 डिवायडेड बाय 3 दॅट इज 18.3333. मग त्याच्यानंतर 55 डिवायडेड बाय 4 दॅट इज 13.75 आणि मग 55 डिवायडेड बाय 5 दॅट इज 11. येत आहे लक्षात कसं केलं ते. AVC कसं काढलं ते. ओके. पुढे जाऊया. ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट कसं काढणार सांगा मला.
TVC upon Q. करेक्ट. TVC दॅट इज TVCचा जो कॉलम येतो डिवायडेड बाय Q. बरोबर. पुन्हा एकदा सेम फॉर्म्युला अप्लाय केला मी आता. आणि आता पहिल्याचं उत्तर आलं 20 डिवायडेड बाय 1 दॅट इज 1. 35 डिवायडेड बाय 2 दॅट इज 17.5. देन 110 डिवायडेड बाय 3 दॅट इज 18.333. बघा एव्हीसी आणि एएफसी सेम आल्यात या क्षणी. त्याच्यानंतर 80 डिवायडेड बाय 4 दॅट इज 20. आणि त्याच्यानंतर 170 डिवायडेड बाय 5 दॅट इज 23. तुमचंही आलंय का रे हेच? Yes, ma'am. Yes. व्हेरी. आता ऍव्हरेज कॉस्ट कसं काढणार सांगा, काय फॉर्म्युला वापरला? TC TC upon Q. करेक्ट. TC अपॉन Q. व्हेरी गुड. सो आता मी काय करणार आहे, पुन्हा एकदा TC वर जाणार आहे डिवायडेड बाय Q वर जाणार आहे. सो 75 पहिल्याची TC होती डिवायडेड बाय 1 युनिट दॅट इज 75 डिवायडेड बाय 1 म्हणजे 1. खाली बघितलं 90 डिवायडेड बाय 2 45. 1110 डिवायडेड बाय 3 दॅट इज किती येतं 36.67. नंतर 33.75. 135 डिवायडेड बाय 4 आणि 170 डिवायडेड बाय 5 दॅट इज 34. राईट. करेक्ट. व्हेरी गुड. आय वॉज टेलिंग व्हेरिएबल. सो तुमच्या लक्षात आलं हे टेबल कसं भरायचं आहे ते नक्की? Yes, ma'am. आता Yes, तुम्हाला yes. तुमचं बनवता येईल का रे? बघा आतापर्यंत तुम्ही बनवलेलं Yes, टेबल सेम आहे का? मी तुम्हाला एक्सेल शीटवर करून दाखवलं. दॅट वॉज समथिंग न्यू राईट. आता असा विचार करा AC ही AFC आणि AVC ची टोटल मिळून पण येते का बघा रे? 55 प्लस 20 75. बरोबर. नंतर कारण आपण म्हटलं कुठची कॉस्ट फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट मध्ये डिवाइड होते. मग ऍव्हरेज कॉस्ट पण ऍव्हरेज फिक्स कॉस्ट आणि ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्टची टोटल असणार आहे. 27.5 प्लस 17.5 45. 18.33 प्लस 18.33 दॅट इज 36.66. 13.75 प्लस 20 दॅट इज 33.75. 11 प्लस 23 दॅट इज 34. आलाय का? राईट. Yes, ma'am. व्हेरी गुड. आता Yes, हा तुमचा होमवर्क आहे. ma'am. पटकन हे लिहून घ्या बरं. हे नुसतं टेबल लिहून घ्या. लक्षात ठेवा फिक्स्ड कॉस्ट 50 आहे आणि तुम्हाला आत्तासारखंच टेबल तयार करायचं आहे आणि टोटल कॉस्ट लिहून घ्या खाली 6 युनिट्सची. आणि मला उद्या बनवून दाखवणार. उद्या आपण याची उत्तरं बघायची. Yes, ma'am. ओके. मी तुमचं सोमवारी Yes, बहुतेक ma'am. उत्तर घेईन असा विचार करते. तोपर्यंत तयार ठेवा बरं काय टेबल. हा. झालं लिहून की हो. मला सांगा, आपण पुढे जाऊया. सॉरी झालं. Yes, झालं झालं Yes. का? येऊ का पकडायला? Yes, ma'am. ओके. सो मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे फिक्स्ड कॉस्टचा एक कॉलम 50-50-50चा येणार आहे. TCचा कॉलम 50, 75, 95, 120, 150 आणि 185, 2 to 5 असा येणार आहे. तुम्हाला TVC, MC, AFC, AVC आणि AC असे पुढचे कॉलम करायचे. ओके. मला माहिती आहे इथे उत्तरं आहेत, पण ती उत्तरं जरा ऑनेस्टली न बघता खालचा क्वेश्चन पण तसाच लिहून घेणार का? प्लीज वरची उत्तर बघू नका. ऑर एल्स मला त्याच्यावरती चित्रकाम करायला लागेल. बिलीव्ह मी. लेट्स चेक मला तसं करता येते का नाही. तुम्ही लिहून घेताय राईट? ते 23 आवाजे गणित दिसतंय ते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो. Yes, ma'am. प्लीज Yes, ma'am. डू.
सो इथे पण तुमची टोटल फिक्स्ड कॉस्ट 55 आहे. टोटल व्हेरिएबल कॉस्ट दिली. आता इथे तुम्हाला TC दिलेलं नाहीये, तुम्हाला TVC दिलंय, टोटल व्हेरिएबल कॉस्ट. ती आहे 0, 30, 55, 75, 105, 155, 25, 225. ओके, आणि तुम्हाला पुढचं टेबल बनवायचंय. ओके, तुमचं झालं की मला सांगा, मी पुढे जाते. झालं लिहून? येस मॅम झालं. सगळ्यांचं झालं का मला एकदा सांगा. Yes, ma'am. व्हेरी गुड, Yes, ma'am. कूल. सो लेट्स गो अहेड. वाव, आपल्याला थोडंसं पुढचं एक रिलेशन बघायचं आहे, ज्याला कॉस्ट आउटपुट रिलेशनशिप इन शॉर्ट रन असं म्हणतात. म्हणजे कॉस्टचं टोटल ओव्हरऑल आउटपुटशी, म्हणजे तुमच्या क्यूशी असलेलं रिलेशन, प्रोडक्शनशी असलेलं रिलेशन. ओके, सो असं आपण म्हणू शकतो की शॉर्ट रन टोटल कॉस्ट आणि आउटपुट यांचं रिलेशन आणि शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट आणि आउटपुट यांचं रिलेशन. ओके, पहिलं शॉर्ट रन टोटल कॉस्ट आणि आउटपुट यांचं रिलेशन. टू एक्झामिन कॉस्ट आउटपुट रिलेशन इन अ शॉर्ट रन, वी मे बिगिन अवर अनालिसिस विथ द कन्सिडरेशन ऑफ फॉलोइंग 3 टोटल कॉस्ट कन्सेप्ट. सो 3 टोटल कॉस्टच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या बघून आपल्याला सुरुवात करायला लागते. त्यातली पहिली असते टोटल फिक्स्ड कॉस्ट, दुसरी असते टोटल व्हेरिएबल कॉस्ट आणि तिसरी असते टोटल कॉस्ट. लक्षात ठेवा, आपण हे बघितलं ऑलरेडी की TC ही TFC आणि TVC ची सम असते. बरोबर आहे की नाही, मगाच्या चार्ट मध्ये आपण बघितलं होतं. सो टोटल फिक्स्ड कॉस्ट इज द कॉस्ट इन्कर्ड ऑन ऑल फिक्स्ड फॅक्टर्स लाईक मशिनरी ॲट एनी गिवन लेवल ऑफ आउटपुट इन अ शॉर्ट रन. फिक्स्ड कॉस्ट इज नॉट रिलेटेड टू द लेवल ऑफ आउटपुट. कुठल्याही प्रकारे प्रोडक्शनशी रिलेटेड नसते फिक्स्ड कॉस्ट. ओके, किती प्रोडक्शन झालं तरी फिक्स्ड कॉस्ट सेमच राहते. फिक्स्ड कॉस्ट कर्व इज हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. म्हणजे ही पॅरलल टू एक्स ॲक्सिस असते बघा. TFC चा जो कर्व दिसतोय तो पॅरलल टू एक्स ॲक्सिस तुम्हाला इथे दिसतोय. TFC आडवा एक्स ॲक्सिसला पॅरलल. द कर्व शोज दॅट टोटल फिक्स्ड कॉस्ट रिमेन सेम व्हॉट एव्हर विल बी द लेवल ऑफ आउटपुट. आउटपुट कसंही चेंज झालं तरी टोटल फिक्स्ड कॉस्ट सेमच राहणार. टोटल व्हेरिएबल कॉस्ट हा इन्व्हर्स एस शेपचा कर्व असतो. Total variable cost is a cost incurred on all the variable factors like raw materials at any given level of output. Variable cost is related to the level of output. That is, it varies directly with the change in the level of output. So जसं आउटपुट मध्ये चेंज होत जातो तसं व्हेरिएबल कॉस्ट मध्ये पण चेंज होत राहतो. टोटल व्हेरिएबल कॉस्टचा कर्व आपण जो डावीकडे बघतोय तो इन्व्हर्स एस शेप्ड कर्व आहे. Starting from the origin, showing that costs are increasing with the increased output. So या cost increase होत आहेत जसं जसं output increase होत जाईल तसं. Total cost curve बघा. Total cost curve total cost incurred by the firm in a producing a given level of output. Total cost is the sum of total fixed cost and total variable cost. That's why TC is equal to TFC plus TVC. The right word bottom मध्ये असलेला जो कर्व आहे तो दाखवतो आपल्याला टोटल कॉस्टचा कर्व. आणि TVC कर्व सारखाच सेम स्लोप असतो या टोटल कॉस्ट कर्वचा. इन द सेन्स त्या दोघांचाही शेप जवळजवळ सारखा असतो. बट इट इज अबाव TVC कर्व. जर आपण तिन्ही कर्व एका वेळी ठेवले तर TVC कर्वच्या वरती TC कर्व प्लेस केला जातो. वरती म्हणजे त्याच सेम लाईनवर नाही, त्याच्या वर, अपवर्ड. Okay, the TC curve starts from above the origin because even at zero output firms bear some fixed cost. So नेहमी 0 वरून सुरुवात होत नाही टोटल कॉस्टची, कारण जेव्हा तुमच्याकडे आउटपुट नसतं तेव्हाही तुमच्या फर्मला काही कॉस्ट इन्कर करायला लागतात. ओके, मी तुम्हाला तुमचा अटेंडन्स